आपल्या देशातील आणि राज्यातील प्रमुख नेते आपल्या देशाची तुलना कायम पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान याच देशांसोबत करतात, पण कधीच चीन या देशासोबत करत नाही। आता त्याचे 3 मी तुम्हाला असे कारणं सांगणार आहे, ते ऐकल्यानंतर तुम्हाला एकदम धक्का बसेल। सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्या देशाची सध्याची जी काही GDP आहे किंवा जी काही इकॉनॉमी आहे ती आहे $4 ट्रिलियन आणि चीन या देशाची जी काही इकॉनॉमी आहे, जी काही GDP आहे ती आहे $19 ट्रिलियन। आता मी तुम्हाला रुपयांमध्ये सांगतो, $1 ट्रिलियन म्हणजे जवळजवळ सध्या डॉलरची व्हॅल्यू 90 रुपये आहे, म्हणजे जवळजवळ 90 लाख करोड इतकी होती। आणि सध्या आपल्या देशाची GDP $4 ट्रिलियनच्या आसपास आहे, म्हणजे 360 लाख करोड। आणि जर तुम्ही हे चीनचं बघितलं तर ते जवळजवळ 1800 लाख करोड इतकं होतं, म्हणजे आपल्या देशाची 360 लाख करोड आणि चीनची आपल्यापेक्षा जवळजवळ 5 पटीनं 1800 लाख करोड इतकी GDP आहे। त्यामुळं आपण कधीच किंवा आपले राज्यकर्ते कधीच आपल्या देशाची तुलना ताकदवान चीनसोबत करत नाही। दुसरी गोष्ट, चीननं आत्तापर्यंत ऑलिम्पिक म्हणजे जे जागतिक स्तरावरचं जे काही खेळाचा प्रकार आहे त्या ऑलिम्पिकमध्ये भारतानं आत्तापर्यंत संपूर्ण इतिहासात 10 सुवर्णपदक जिंकलीत आणि चीननं फक्त मागच्या जे काही सध्या ऑलिम्पिक झालं त्या ऑलिम्पिकमध्ये 40 सुवर्णपदकं जिंकलीत। म्हणजे तुम्ही विचार करा, आपल्या देशानं इतिहासात 10 सुवर्णपदक जिंकलीत आणि चीननं फक्त मागच्या ऑलिम्पिकमध्ये एका ऑलिम्पिकमध्ये 40 सुवर्णपदकं जिंकलीत। तिसरी गोष्ट, आपल्या देशामध्ये शहरात राहणारा एक सर्वसामान्य व्यक्ती वर्षाला जवळजवळ 3 ते 3.5 लाख रुपये कमवतो, पण चीनमध्ये शहरामध्ये राहणारा एक सर्वसामान्य तरुण हा वर्षाला जवळजवळ 10 ते 15 लाख रुपये कमवतो। आणि त्यामुळं सध्या भारत आणि चीन या 2 देशांमध्ये खूप मोठा फरक आहे आणि म्हणून आपले राज्यकर्ते कधीच आपल्या देशाला विकसित देशासोबत आपल्या देशाची तुलना करत नाही, तर मागासलेल्या देशांसोबत तुलना करतात, जेणेकरून आपण कशा प्रकारे चांगले आहोत हे जनतेसमोर मांडता यायला पाहिजे। खरं तर आपल्याला चीनपर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्या देशाला कमीत कमी 35 ते 40 वर्ष लागतील आणि तेही तेव्हा लागेल जेव्हा चीन आहे त्या परिस्थितीतच राहिलं तर। जर चीन याच गतीनं प्रगती करत गेला तर भारत चीनजवळ कधी जाईल हा सगळ्यात मोठा प्रश्नार्थचिन्ह आहे। आणि त्यामुळं या संपूर्ण विषयावर ज्या प्रकारे चीन प्रगती करतोय आणि आपले राज्यकर्ते आपल्याला छोट्या छोट्या देशांसोबत तुलना करण्यातच आपला वेळ घालवत आहेत, याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका।